आज आपण आपल्या चॅनेलवर पाहणार आहोत टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी सोपी आणि पटकन होणारी झटपट रेसिपी। म्हणजे की मुलांना टिफिनला काय बनवावे हा इथला खूप मोठा प्रश्न असतो। तर मी इथे अगोदरच चिप्स पाडलेले आहेत। इथे मी तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे। छान अशी जिरे आणि मोहरी तडतडून द्यायची, नंतर कढीपत्ता टाकायचा। नंतर मी एक मीडियम कांदा कट करून घेतला होता। अशा पद्धतीने छान असा कांदा परतून द्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर आपण जे चिप्स पाडलेले आहेत ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा कलर चेंज होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा। ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता। हे कांदा व्यवस्थित परतला गेला आहे। यानंतर मी हळद ॲड केलेली आहे, टर्मरिक पावडर। आपण पुढची प्रोसेस करूया। जे चिप्स पाडून घेतले होते ते यामध्ये मी ॲड करणार आहे। मधून असं कट पण केलेले आहेत, असे गोल गोल चिप्स मोठे वाटतात, त्यामुळे मी मध्ये असा कट दिला आहे। मी पाहिजे तेवढ्या आकाराची ठेवू शकता। अगदी 5 ते 6 मिनिटातच ही भाजी वाफवून तयार होते। जास्त वेळ लागत नाही, बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही। मीठ टाकून आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त। छान अशी तेलात परतल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। मी तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतलेलं आहे। करत आहे चवीनुसार।
वाफरले गेले की नाही. तर छान असे वाफरले गेले आहेत. त्यानंतर मी मिरची पावडर ॲड केलेली आहे. लाल तिखट फक्त मिरचीची पावडर आहे, म्हणजे लसूण ॲड केलेली पावडर आहे. मी सुक्या भाजींना लसूण ॲड करून मिरची पावडर ही चटणी बनवत असते. मुलांनाही आवडते अशा प्रकारची चटणी लागते. खूप छान, म्हणजे पटकन अशी भाजी आपल्याला बनवायची असेल तर मी हे तिखट वापरते सुक्या भाजीला. शेवटी मग आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे. बिलकुल खाली लागलेली नाही, बिलकुल पाण्याचा वापर केला नव्हता. मैत्रिणींना ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक करा. सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम येतील. थँक्यू.